आता आम्ही काटी शिवारात आहोत. हे पाण्याचा प्रवाह दिसतोय. काटी आहे ते सावरगाव महसुली मंडळात येत आहे. आता सांगण्यात आले की इथे अतिवृष्टी नाहीये म्हणून. काय पटतंय का सगळ्यांना? अतिवृष्टी आहे का नाही? भरपूर आहे अतिवृष्टी. ठीक आहे, मग आता पंचनामे तर करून घेणं. रात्री 8 वाजल्यापासून पाऊस चालू आहे. या दुपारचा 1 वाजता पाऊस आणि रात्री 8 वाजल्यापासून असंच पाणी चालू आहे. 24 तासात तिसऱ्या वेळेस आमच्या नदीला पूर आलेला. आपलं म्हणणं काय की सावरगावला जे वेदर स्टेशन आहे ते नीट म्हणजे पावसा पर्जन्यमान जे आहे ते मापक नीट नाहीये. तेच म्हणजे गेल्या वर्षी हीच अडचण झाली. आता पहिलं तर तक्रार द्या. जरा एक मिनिट थोडं सरका. आता हे असं पाणी कधीपासून आहे? म्हणजे त्यामुळे आता किती तास झाले? 20 तास, 20 एक तास झाले. सगळीकडेच आहे हे. आता काय हा नाही ते नाही, किती पाणी किती आहे हा हे बघतोय आपण. आता ह्याच्यावर माती वाहून जाणारच ना. हे काय सरळ सरळ दिसतंय ना. शेतात एवढं पाणी बरं. पण आता मी काय सांगत होतो की अतिवृष्टीत असेल किंवा नसेल पंचनामे करायला सांगितले. आता तुमच्या तलाठ्याने बोललो ना, मंडळ अधिकाऱ्यांना बोललो, पंचनामे करून घ्यायचे. काय म्हणताय? आता इथे सगळ्यात ज्येष्ठ कोण आहे? तात्यांचं वय किती आहे? 80. अशा प्रकारचा पाऊस शेवटचा कधी बघितला आपण? नाही, अशा प्रकारचा पाऊस इतके दिवस आणि एवढा पाऊस हा हा एवढा होता का कधी? बर. आता दिवसातून 3 पूर येत होते. पण गेल्या 30-40 वर्षात तर असं नाही. पाऊस आहे 50 वर्षातलाही पहिला टप्पा म्हणायचा हरकत नाही. एवढा पाऊस. आपण आता 2-3 गोष्टी करतोय. एक म्हणजे पंचनामे जे आहेत ते सगळ्यांचे करायचं सांगितलेलं आहे. आपल्या जिल्ह्यामध्ये 42 महसुली मंडळ आहेत. त्याच्यातले 39 मंडळामध्ये अतिवृष्टी झाली आहे. 3 मंडळ राहिलेत. त्या 3 मंडळाच्या बाबतीत पण आपण सांगितलंय की बिलकुल पंचनामे करायचे. तर 3च कसे राहू शकतात? आजूबाजूचे सगळे कव्हर्ड आहेत. साधी गोष्ट आहे. त्यामुळे त्याची काही चिंता नाही. मला काळजी कशाची? जमीन जी खरडून गेली आहे ती दुरुस्त करायला खूप पैसे लागतात. तर मग सरकारकडे आपण मदत मागायचं ते बघू. आणि क्षेत्र जे आहे आता 2 हेक्टर पर्यंतच आहे, ते क्षेत्र वाढवून घेणं ते गरजेचं आहे. हा, अल्प आणि अत्यल्प भूधारकांसाठी आहे. आपण वाढून घेऊ. हा 2 ठिकाणी 1.5 फुटावर वाहून गेलेलं. नाही, त्याच्याबद्दल पंचनामा नंतर करायचा. नाही, ऐका ना, वेगळा पंचनामा नंतर करून घ्यायचा त्याचा. खरडून गेलेल्या जमिनीचं पाणी एकदा थोडं ओसरल्यानंतर जनावरांचं काही कुठे नाही ना काही अडचण येते? नाही काही दगावले का? दगावलेले नाहीत. बरं, ते ठीक आहे. त्याचे पंचनामे करून घ्यायचे. आणि सगळ्यात महत्वाचा विषय आहे तो पीक कापणी प्रयोगाचा. सर्व आपला जो पीक विमा आहे तो त्याच्यावरती अवलंबून राहणार आहे. त्यामुळे आता अशा परिस्थितीमध्ये कसलं पीक आणि काय कसलं उत्पादन, हा त्यामुळे पीक कापणी प्रयोगाचा जो काही अहवाल आहे तो व्यवस्थित असणं गरजेचं आहे. ठीक आहे. ओके. काय